तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा वेळेवर मिळणार का? नोव्हेंबरच्या हप्त्याला अजून किती उशीर होणार? आणि जर उशीर होत असेल तर डिसेंबरचा हप्ता सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत येणार काय? काय सविस्तर माहिती आहे समोर आपण फक्त एका मिनिटात पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्याला ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे. 8 तारखेला जी.आर आला, पण अजून वितरणासंबंधित कसलीही माहिती समोर आलेली नाही आणि चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामुळे या हप्त्याला उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे. आणि लाडक्या बहिणींनो, त्यात डिसेंबरचा महिना सुद्धा आता 15 दिवस निघून गेलेले आहे. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित येण्याची शक्यता सुद्धा आता नाकारता येत नाही. कारण लाडक्या बहिणी या प्रचंड नाराज झालेल्या आहे आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा तुम्हाला एकत्रित दिला जाऊ शकते. तर मग आता हे हप्ते कधी येण्याची शक्यता आहे? तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, आज संध्याकाळपर्यंत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या तुम्हाला ट्विटरवरून ट्विट करून हप्ता वितरणासंदर्भात घोषणा करतील. नाहीतर उद्या शनिवार आणि परवा रविवार आहे, तर सोमवार मंगळवार हे तुमच्या वितरणाचे 2 दिवस असणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि या संदर्भात जशी काही नवीन माहिती येईल, नवीन अपडेट येईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोळे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ. जय महाराष्ट्र.